देवाच्या प्रिय लोकांनो, पवित्र शास्त्रामध्ये 66 पुस्तकं आहेत. पहिलं पुस्तक उत्पत्तीचं, शेवटचं पुस्तक प्रकटीकरणाचं आहे. प्रकटीकरणाचं पुस्तक हे येशू ख्रिस्ताच्या एका शिष्याने लिहिलेलं आहे. येशू ख्रिस्ताला 12 शिष्य होते आणि 12 शिष्यांपैकी एक शिष्याने प्रभू येशूला धरून दिलं आणि त्याचं नाव होतं यहुदा इस्करियोत. यहुदाने 30 रुपयांसाठी प्रभूला धरून दिलं आणि त्या पैशामुळे किंवा प्रभूला धरून दिल्यामुळे सैतानी प्रवृत्तीचा होऊन तो वागला. सैतानच त्याच्या शिरला होता आणि मग जाऊन त्याने पुढे जाऊन गळफास घेतला आणि येशू ख्रिस्त त्याच्याविषयी म्हणतो की हा माणूस जन्माला आला नसता तर त्याच्यासाठी बरं झालं असतं, कारण की त्याने सैतानी प्रवृत्तीचं काम केलं. आणि मग त्याने गळफास घेतला आणि गळफास घेणारा किंवा आत्महत्या करणारा व्यक्ती कधीच चांगल्या आत्म्याने किंवा देवाच्या आत्म्याने हे काम करत नाही. आणि म्हणून देवाच्या प्रिय लोकांनो, या ठिकाणी बायबलचं वचन आपल्याला शिकवतं की बाकीचे जे 11 शिष्य आहेत त्या 11 शिष्यांवरती पेंटिकॉसच्या दिवशी पवित्र आत्मा उतरला. आणि जसा थोमा येशूवरती विश्वास ठेवत नाही सुरुवातीला, त्याचं पुनरुत्थान झालं आहे, पण आत्मा मिळाल्यानंतर तो खूप सामर्थ्यवान असा देवाचा अद्भुत दास झाला. त्यानंतर पाण्यावर चालता चालता पेत्र बुडायला लागला आणि प्रभूने त्याला वाचवलं, आपल्याला माहीत आहे. आणि 3 वेळा पेत्रांनी नाकार केला येशू ख्रिस्ताचा. मग मनस्वी रडला, पश्चाताप केला. एकदा तर येशू ख्रिस्ताला डायरेक्ट म्हटला की तू क्रुसावर जाऊ नको. आणि ते काय असं त्याच्या मनचं नव्हतं, सैतान त्याला प्रवृत्त करत होता असं बायबलमध्ये लिहिलं आहे. येशू त्याला डायरेक्ट म्हटला, अरे सैताना इथून चालता हो. परंतु एका शिष्याचा नाश झाला, पण बाकीच्या 11 जण देवाच्या आत्म्याने भरले गेले. मग सगळ्यात सुरुवातीला याकोब नावाचा जो येशूचा शिष्य आहे, जो योहानाचा भाऊ होता, त्याला तलवारीने मारण्यात आलं सुवार्तेपायी. मग बाकीचे जे 10 राहिलेत त्याच्यापैकी एक शिष्य ज्याचं नाव थोमा आहे, तो आपल्या चेन्नईमध्ये पण म्हणजे भारतामध्ये तो आला होता सुवार्ता घेऊन. म्हणजे प्रभूच्या शिष्याने डायरेक्ट भारतामध्ये सुवार्ता आणलेली आहे असा इतिहास आहे. त्याला पण भाल्याने भोसकून मारलं आणि त्या ठिकाणी तो मरण पावला. असं प्रत्येक शिष्याची वेगवेगळी स्टोरी आहे. पेत्राला सुद्धा क्रुसावर दिलं आणि त्याने म्हटलं की माझी लायकी नाही आहे, माझ्या प्रभूसारखं मी सरळ क्रुसावरती जावं, माझा क्रूस उलटा करा आणि मला क्रुसावरती द्या. आणि अशा प्रकारे आपण पाहतो की पेत्र पण रक्तसाक्षी झाला आहे. 12 शिष्यातला एकच शिष्य होता जो रक्त सांडून मेला नाही, पूर्ण आयुष्य जगून मेला, आणि त्याचं नाव होतं योहान. योहान हा येशूच्या हृदयाशी टेकलेला शिष्य होता. शिष्य बरेच होते आणि कधी येशू ख्रिस्ताने 5,000 लोकांना एका वेळेस भोजन दिलेलं आहे. ती गर्दी पण प्रभूच्या मागे होती. 70 लोकांना कामगिरीवरती पाठवलं, ते पण शिष्यच होते प्रभूचे, प्रभूला मानणारे होते. त्या 70 लोकांना कामगिरीवर पाठवलं, ते पण प्रभूचेच लोक आहेत. 12 शिष्य असे स्पेशल होते की ते बरोबर येशूच्या नेहमी सानिध्यात राहायचे. आणि त्यापैकी 3 शिष्य पेत्र, योहान आणि याकोब हे तर अजून जवळचे होते. आणि त्यातल्या त्यात त्या तिघांपेक्षा पण अजून जवळचा असेल तर तो होता योहान, येशूच्या हृदयाला टेकणारा. आणि म्हणून प्रभूने त्याला फार अद्भुत गोष्टी प्रकट केल्या. आता योहान सेवा करत नव्हता का, रक्तसाक्षी झाला नाही का, खूप गोष्टी आहेत त्याच्याबद्दल, परंतु आपल्या विषयाकडे आपल्याला लक्ष ठेवायचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी देवाच्या प्रिय लोकांनो, योहान जो आहे येशूचा शिष्य, ह्याला सेवेमुळे रोमन साम्राज्याने त्याला तडीपार केलं होतं. तडीपार करून त्याला एका बेटावरती पाठवलं. कोणी आहे का नाव सांगल त्या बेटाचं? कोणत्या बेटावर पाठवलं त्याला? पात्म नावाच्या बेटावर. बरोबर. बेट कशाला म्हणतो आपण? एखादी जमीन मध्ये असती कोरडी, बाजूने सगळ्या बाजूने समुद्र. श्रीलंका बेट आहे, कारण सगळ्या बाजूने समुद्र आहे की नाही? असे काही बेट आहेत. इंडोनेशियामध्ये तर कैक बेटं आहेत. तर असे बेट होते. आणि टर्की म्हणून जो आत्ता देश आहे, त्या देशाच्या जवळ एक बेट आहे, त्या बेटाचं नाव आहे पात्म. ह्या पात्म नावाच्या बेटावरचं वातावरण कधी बिघडून जायचं. कधी लोकांचे स्वभाव कसे बिघडतात अचानक, तसं पात्म नावाच्या बेटावरचं वातावरण होतं. कधी बिघडल, काय होईल सांगता येत नाही. आणि तिथं राहण्यासाठी किंवा तिथं जीवन जगण्यासाठी काही चांगली जागा नव्हती. मग ज्यांना तडीपार करायचे, जाऊ दे ना, मरू द्या तिकडे जाऊन, काय व्हायचं ते होऊ द्या, असं म्हणून
त्यांना तडीपार करून पात्म नावाच्या बेटावरती टाकण्यात येत असे. त्याच्यात हा एक देवाचा निवडलेला दास योहान आहे, ज्याला पात्म नावाच्या बेटावर इसवी सन 95 मध्ये टाकण्यात आलं होतं तडीपार करून. वयस्कर झालाय, परंतु त्या परिस्थितीमध्ये आता जीवनाला काय स्कोप आहे किंवा जीवनाला आता काय मिनिस्ट्री करणार, पुढं काय घडणार, कुणाला सुवार्थ सांगायची, काय करायचं तडीपार झालेल्या या अवस्थेमध्ये. आणि इथं तर वातावरण बदलणारं आणि इथं कुठल्याही गोष्टीच्या अडचणी येऊ शकतात, परंतु देवाच्या प्रिय लोकांनो, ज्याच्याबरोबर प्रभू आहे तो कोणत्याही वातावरणात राहू शकतो. किती लोक आमेन म्हणतील? तप्त अग्नीच्या भट्टीत पण तुम्ही सुरक्षित आहात, सिंहाच्या गुहेत पण तुम्ही सुरक्षित आहात. तर पात्म नावाच्या बेटावर योहान आहे. आता योहान जेव्हा तिथं आहे त्यावेळेस परमेश्वर योहानाशी बोलायला सुरुवात करतो. आणि हेच ते प्रकटीकरणाचं पुस्तक आहे, ज्याच्यामध्ये 22 अध्याय आहेत. आणि या 22 अध्यायामध्ये परमेश्वराने फार सखोल गूढ अशा गोष्टी, सामर्थ्याच्या गोष्टी प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये लिहिलेल्या आहेत. आणि प्रकटीकरणाचं पुस्तक हे पूर्णपणे सांकेतिक गोष्टींनी भरलेलं आहे की ज्याचा अर्थ पवित्र आत्म्याशिवाय आपल्याला समजू शकत नाही. प्रकटीकरणाचं पुस्तक हे एक फार सामर्थ्यवान पुस्तक आहे. बघा, 2000 वर्षापूर्वी येशू ख्रिस्त आला, मग त्या काळातले जे लोक होते त्यांच्याकडे बायबल नव्हतं का? होतं त्यांच्याकडे. यशाचा ग्रंथ नव्हता का? होता त्यांच्याकडं. कारण एक दिवशी मंदिरात तर सभास्थानात स्वतः येशू ख्रिस्त यशाचा ग्रंथ वाचत होता. मग यशाचा ग्रंथ होता, यशा 53 त्यांना माहीत होतं, पण तरीसुद्धा त्यांनी येशूला खिळलं क्रूसावरती. का? कारण की त्यांना वचन माहिती आहे, फक्त तोंडपाठ आहे, पण वचनाचा अर्थ त्यांना समजला नव्हता. आणि म्हणून त्यांच्या हातांनी ते येशूला मारत होते, पण वचनात हे लिहिलंय येशू ख्रिस्त मारला जाणार आहे ह्याचं रहस्य त्यांना उलगडलेलं नव्हतं. आणि म्हणून आता शेवटच्या काळामध्ये येशू ख्रिस्त येणार तर आहेच हे आपल्याला ठाऊक आहे, पण जगात खूप गोष्टी घडत आहेत, घडणार आहेत, याचं सुद्धा आपल्याला ज्ञान पाहिजे. ह्या पण गोष्टी आपल्याला कळाल्या पाहिजेत. कारण की जर देवाने त्याचं वचन आम्हाला दिलेलं आहे, ते वचन आम्हाला नाही समजलं तर आम्ही पण त्याच लोकांसारखे होऊ जे नुसतं बायबल पाठ करतात पण बायबल समजत नाहीत. बायबल ही एक अशी गोष्ट आहे, खूप ज्ञानी लोकांनी जरी वाचलं तरी त्यांना कळणार नाही. परंतु हे बायबल जेव्हा तुम्ही आत्म्याने वाचता, तुम्ही किती शिकले नाही शिकले त्याला काहीच महत्त्व नाही. ज्याच्याकडे देवाचा आत्मा आहे, ज्याच्यासाठी देवाची योजना आहे, त्याच्यासाठी परमेश्वर सगळ्या गोष्टी सोप्या करतो. आमेन. बरं, आता उत्पत्तीचं पुस्तक आणि प्रकटीकरणाचं पुस्तक या दोन्ही पुस्तकाकडे लक्ष केंद्रित करूया. उत्पत्तीचं पुस्तक बायबलचं पहिलं पुस्तक, प्रकटीकरणाचं पुस्तक बायबलचं शेवटचं पुस्तक. उत्पत्ती पहिलं पुस्तक, प्रकटीकरण 66वं पुस्तक. ही दोन्ही पुस्तकं फार अद्भुत आहेत, सामर्थ्यवान आहेत. मोशे त्याचा जन्म निर्गमच्या पुस्तकात आहे, पण त्याने उत्पत्तीचं पुस्तक लिहिलं. जग कसं बनवलं, देव कसा बोलला, कसं घडत गेलं, त्याला कसं कळालं? तो तेव्हा नव्हता. जेव्हा देव बाप बोलला आकाश हो, मोशे कुठं होता? मग त्याला कसं कळालं की उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत? पवित्र आत्म्याने त्याला प्रकट केलं. योहान आत्ताच्या काळामध्ये नाहीये, 2000 वर्षापूर्वी तो होऊन गेला, पण त्याला कसं कळालं की पुढच्या दिवसात असं होणार आहे? पवित्र आत्मा. पवित्र आत्मा हा बायबलचा लेखक आहे. बायबल 40 लेखकांनी लिहिलेलं आहे आणि हे 40 लेखक एकमेकांना सगळेच भेटले नव्हते, परंतु सगळ्या बायबलचा आशय विषय एकसारखा आहे. पूर्ण उत्पत्ती ते प्रकटीकरण वाचलं तर असं लक्षात येतं, असं वाटतं की एकाच लेखकाने लिहिलंय. याचं कारण असं, लिहून घेणारे हात वेगवेगळे होते, पण लिहून घेणारा देवाचा आत्मा एक होता. हे बायबल पवित्र आत्म्याने लिहिलेलं आहे आणि म्हणून याच्यामध्ये सुसंगती आहे. बायबल अतिशय परफेक्ट सामर्थ्यवान पुस्तक आहे. उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये परमेश्वराने जगाची निर्मिती सांगितलेली आहे आणि प्रकटीकरणामध्ये जगाचा शेवट सांगितलेला आहे. वास्तविक प्रकटीकरण पहिला अध्याय आणि 8वं वचन आपल्याला सांगतं. प्रकटीकरण 1:8, प्रभुदेव जो आहे, जो होता व जो येणार, जो सर्व समर्थ, तो म्हणतो मी अल्फा व ओमेगा आहे. अल्फा म्हणजे सुरुवात, ओमेगा म्हणजे शेवट. जसं आपलं ABCD मध्ये ए म्हणजे पहिला अक्षर, झेड म्हणजे शेवटचा अक्षर, तसा A to Z
आमचा परमेश्वर आहे. अल्फा ओमेगा, सुरुवात शेवट येशू ख्रिस्त आहे. उत्पत्तीमध्ये पण आहे, प्रकटीकरणामध्ये पण आहे. जे उत्पत्तीत होते ते प्रकटीकरणामध्ये नाहीत, पण देव तिकडे पण आहे, देव इकडं पण आहे. आमचा परमेश्वर सार्वकालिक देव आहे. तो आब्रामाचा देव, इसाकाचा देव, याकोबाचा देव. असं का म्हणतात? कारण की पिढ्या बदलल्या, देव बदलला नाही. देव सार्वकालिक आहे, देव युगानयुगचा आहे. पिढ्या बदलत राहतात, एक पिढी येते, दुसरी येते, पिढ्या बदलतात, देव बदलत नाही, देव सार्वकालिक आहे. तर पहिली गोष्ट आपल्याला समजली की ही परमेश्वराची योजना आहे की उत्पत्तीमध्ये आणि प्रकटीकरणामध्ये काहीतरी संदर्भ आहे. पहिलं पुस्तक मोशेने लिहिलं, शेवटचं पुस्तक योहानाने लिहिलं. मोशेने किती पुस्तकं लिहिली? 5 पुस्तकं लिहिली. योहानाने किती पुस्तकं लिहिली? 5 पुस्तकं लिहिली. मोशेची पहिली 5 पुस्तकं, उत्पत्ती, निर्गम, लेवी, गन्ना, अनुवाद, पहिली 5 पुस्तकं लिहिली. योहानाने 5 पुस्तकं कोणती लिहिली? योहानाचं शुभवर्तमान पहिलं पुस्तक. पहिले योहान, दुसरे योहान, तिसरे योहान, झाले का 4 पुस्तक, आणि 5वं पुस्तक प्रकटीकरणाचं. म्हणजे मोशेने 5 लिहिले, योहानाने 5 पुस्तकं लिहिले. बघा किती गोष्टीचं साम्य आहे. या पुस्तकामध्ये उत्पत्तीमध्ये परमेश्वर देवाने पहिल्या 3 अध्यायातच सगळं कसं काय निर्माण केलं, मानव कसा निर्माण केला, आकाश पृथ्वी कशी तयार केली, याविषयी वचनं दिलेले आहेत. आणि प्रकटीकरण 21वा अध्याय पहिल्या वचनामध्ये, प्रकटीकरण 21:1 मध्ये बायबल सांगतं, नंतर मी नवे आकाश व नवी पृथ्वी ही पाहिली. पहिले आकाश व पहिली पृथ्वी ही निघून गेली होती आणि समुद्रही राहिला नव्हता. आत्ता सध्या तुम्हाला जी पृथ्वी दिसत आहे, ही पृथ्वी येत्या दिवसात राहणार नाही. हे आकाशवरती दिसतं का तुम्हाला? दिसतं का नाही दिसत? का मंडपच दिसतोय? याच्या पलीकडे आकाश आहे ना? का गेलं सुट्टीवरती, आत्ताच नाही जाणार? हे आकाश जे तुमच्या डोक्यावरती तुम्ही जन्मापासून पाहत आहात, हे आकाश कागदासारखं गुंडाळलं जाईल आणि फेकून देण्यात येईल. पृथ्वी जागेवर राहणार नाही. जे तुम्हाला जगात दिसतं त्या सगळ्या गोष्टी नाश होतील. देवाचे खूप महान सेवक महाराष्ट्राच्या भूमीवर होऊन गेले, ज्यांचं नाव आहे सेबॅस्टियन मार्टिन. सेबॅस्टियन मार्टिन हे देवाचे अभिषिक्त दास काय म्हणायचे? तुम्ही मोठ्या बिल्डिंग बांधल्या, तुम्ही मोठी घरं बांधली, मोठ्या जमिनी घेतल्या, मोठ्या गाड्या घेतल्या, ह्याला मोठं काम म्हणत नाही. मोठं काम म्हणजे तारण होणं मोठं काम आहे. देवाचं गौरव होणं मोठं काम आहे. देवाचे चिन्ह चमत्कार मोठी कामं आहे. जगाच्या दृष्टीने मोठी कामं वेगळी आहेत. देवाच्या प्रिय लोकांनो, आज एक गोष्ट आपल्या अंतःकरणात पक्की करून घ्या की परमेश्वर हे जुनं आकाश, जुनी पृथ्वी जे आहे, या जगातला डामडौल एक दिवशी संपून जाईल. या जगामध्ये असलेल्या सर्व गोष्टी एक दिवशी नष्ट होतील. माणसाने जे जे या जगामध्ये कमवलेलं आहे, या जगात प्राप्त केलं, आज ज्या गोष्टींमुळे माणसाला खूप अभिमान वाटतो, तो सगळा अभिमान संपून जाईल आणि आमची सगळी संपत्ती फक्त आमचा परमेश्वर असणार आहे. तो आमच्याबरोबर असेल. आणि ज्या लोकांना येशू हेच आमचं धन आहे, जे लोक मानतात, त्यांचं मन जगामध्ये अडकत नाही. प्रियांनो, जगामध्ये नेहमी आम्ही एक गोष्ट समजली पाहिजे, या जगात आम्ही तात्पुरते आहोत. सार्वकालिक घर आमच्यासाठी स्वर्ग आहे. किती लोक आमेन म्हणतील? आमचा परमेश्वर आमच्यासाठी सार्वकालिक आहे. आणि म्हणून बायबल सांगतं, जुने आकाश, जुनी पृथ्वी जी उत्पत्तीमध्ये बनवली होती, ती सगळी पृथ्वी प्रकटीकरणामध्ये निघून गेली आणि देवबापाने नवीन आकाश, नवीन पृथ्वी प्रकटीकरणामध्ये तयार केलेली आहे. ही आकाश पृथ्वी जाईल आणि नवीन आकाश, नवीन पृथ्वी येईल. एदेन बागेमध्ये 4 नद्या होत्या. उत्पत्तीच्या पुस्तकात 4 नद्या आहेत. उत्पत्ती 2रा अध्याय 11 ते 14 वचनामध्ये एदेन बागेतल्या सुरुवातीच्या 4 नद्या आहेत. उत्पत्ती 2, 11 ते 14 मध्ये सांगितलंय. पिशोन नावाची नदी आहे, गिहोन नावाची नदी आहे, हिदकेल नावाची नदी आहे आणि फरात नावाची नदी आहे. या 4 नद्या आहेत. परंतु प्रकटीकरण 22वा अध्याय 1 आणि 2 वचनामध्ये शेवटी एकच नदी राहणार. किती लोक आमेन म्हणणार या गोष्टीला? एकच नदी. ऐका कोणती नदी आहे, मी सांगतो. प्रकटीकरण 22वा अध्याय 1 आणि 2 वचन. नंतर त्याने देवाच्या व कोकऱ्याच्या राजासनातून निघालेली नगरीच्या मार्गावरून वाहणारी जीवनाच्या पाण्याची स्फटिकासारखी नितळ नदी मला दाखवली.
नदीच्या दोन्ही बाजूंना 12 जातीची फळे देणारी जीवनाचे झाड होते. ते दर महिन्यास आपले फळ देते आणि त्या झाडाची पाने राष्ट्राच्या आरोग्यासाठी उपयोगी पडतात. या ठिकाणी बायबल सांगतं की जीवनी पाण्याची नदी स्वर्गात देवाच्या राजासनावरून वाहत आहे. किती लोक आमेन म्हणतील? एकच नदी राहणार, जीवनाची नदी. देवाच्या प्रिय लोकांनो, ती जीवनाची नदी अशी आहे की जिथून वाहते त्याच्या दोन्ही बाजूंना झाडं आहेत आणि त्या झाडांना फळं येतात. आणि फळं किती प्रकारचे? 12 प्रकारचे फळं आहेत. आणि ते झाडं कसे आहेत? साधे झाडं नाहीत. त्या झाडाची पानं राष्ट्रांच्या आरोग्यासाठी उपयोगी पडतात. असं ते सामर्थ्यवान झाड त्या नदीच्या पाण्याने वाढत आहे किंवा त्या नदीच्या पाण्याचं त्याला पोषण मिळत आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, आता या शेवटच्या काळामध्ये आम्हाला सरतेशेवटी एकच नदी असेल आणि ती नदी म्हणजे जीवनी पाण्याची नदी आहे. उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये पहिला मनुष्य देवाने बनवला. कशापासून बनवला? मातीपासून बनवला. देवबापाने त्याच्या नाकपुड्यात श्वास फुंकला. श्वास फुंकल्याच्या नंतर तो उठून उभा राहिला, जीवधारी माणूस झाला. इकडं तिकडं बघतोय, प्रभूची स्तुती करतोय, गौरव करतोय, एदेन बागेत फिरतोय. पुढे ही गोष्ट जसं ती घटना घडत जाते, फळ आधी हवेने खाल्लं आणि मग कुणाला दिलं? आदामाला दिलं. हवेच्याद्वारे सुरुवात झाली आणि आदामसुद्धा त्या पापामध्ये सहभागी झाला. हा आहे उत्पत्तीचा ग्रंथ. उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये वर आहे आदाम, वधू आहे हवा. प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये वर आहे येशू ख्रिस्त आणि वधू आहे मंडळी. हालेलुया. हवेने सुरुवात केली पापाची, आदामाला पापात पाडलं, पण येशू ख्रिस्ताने रक्त सांडलं आणि स्वतः तो पवित्र आहे आणि त्याने मंडळीला सुद्धा पवित्र करून टाकलं. आमेन, हालेलुया. हा फरक आहे उत्पत्तीमध्ये आणि प्रकटीकरणामध्ये. उत्पत्तीमध्ये एक जोडपं आहे, प्रकटीकरणामध्ये पण एक जोडपं आहे. आम्ही ख्रिस्ताची वधू, ख्रिस्ताची मंडळी आहोत. देवाच्या प्रिय लोकांनो, त्या उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये हवेला मधल्या झाडाचं फळ खाण्यासाठी कुणी उत्साही केलं? आदम, हत्ती, माकड, कुणी केलं? सर्प आला धूर्त होऊन. आणि तो सर्प कुणाच्या काय होतं त्याच्यात? तो सैतान. सैतानाने हवेला भुरळ घातलेली आहे. कुणाला भुरळ घातली? हवेला भुरळ घातली आणि सैतानाने हवेला त्या ठिकाणी फसवलं. आदामाला बोलला असता सैतान, आदामा फळ खातोस का? तुला ज्ञानी बनवल, देवासारखं बनवल, घे मस्त एकदम भारी. आदाम काय म्हटला असता? थोडा वेळ थांब, बायकोला विचारून येतो. मग सैतान एवढा हुशार आहे का त्याने डायरेक्ट आपलं लक्ष त्या हवेकडंच दिलं. हवेला विचारलं, तिने विचारच केला नाही, स्वतः खाऊन घेतलं. आदामाला पण दिलं. विचारलं नाही, आम्ही खाऊ का, मी काय करू? स्त्रियांनी पतीच्या अधीन असं सांगण्यामागं काहीतरी कारण आहे. बायबलचं वचन उगाच नाही. आणि म्हणून या ठिकाणी देवाच्या प्रिय लोकांनो, ते भुलवले गेले, ते फसवले गेले. देवाच्या प्रिय लोकांनो, जसं सैतानाने स्त्रीला फळ खाण्यासाठी प्रवृत्त केलं, तसं सैतान शेवटच्या काळामध्ये 666चा शिक्का घेण्यासाठी लोकांना प्रवृत्त करणार आहे. प्रकटीकरण 13वा अध्याय 16 ते 18 वचन आपण पाहूया. प्रकटीकरण 13, 16 ते 18. लहान थोर, धनवान, दरिद्री, स्वतंत्र व दास, ह्या सर्वांनी आपल्या उजव्या हातावर किंवा आपल्या कपाळावर खूण करून घ्यावी आणि ज्यांच्यावर ती खूण म्हणजे त्या श्वापदाचे नाव किंवा नावाने दर्शवलेली संख्या आहे, त्यांच्याशिवाय कोणाला काहीही विकत घेता येऊ नये किंवा विकत देता येऊ नये असे ते श्वापद करते. येथे अकलेचे काम आहे. ज्याला बुद्धी आहे त्याने श्वापदाचे नाव त्या संख्येवरून काढावे. त्या संख्येवरून माणसाचा बोध होतो, ती त्याची संख्या 666 होय. आमेन. 666. आता हा जो टाईम आहे आपल्यासाठी, हा खूप सतर्कत राहण्याचा वेळ आहे. कारण की ह्या दिवसामध्ये शिक्का देण्यात येणार आहे 666चा.
एकदा तो शिक्का घेतला म्हणजे तो व्यक्ती सैतानाचा झाला, देवाचा राहणार नाही. किती प्रार्थना करा, काही पण करा. एकदा शिक्का घेतला तो परत बदलता येत नाही. एकदा घेतला म्हणजे घेतला, तो व्यक्ती देवाचा राहत नाही, तो व्यक्ती सैतानाचा बनतो आणि तो त्या श्वापदाच्या मागे, ज्या श्वापदावरती ती स्त्री बसलेली आहे 17व्या अध्यायातली, ते श्वापद म्हणजे अँटी क्राइस्ट आहे. त्या खोट्या ख्रिस्ताच्या, ख्रिस्त विरोधकाच्या आणि सैतानाच्या मागे जाणारे हे लोक असतील, जो ते शिक्का घेणार आहेत. आता मागचा जो काळ होता 50-100 वर्षापूर्वी जर विचार केला तर ह्या सगळ्या गोष्टी असं वाटायचं अजून एक 1000, 2000, 5000 वर्षांनी कधीतरी येतील. परंतु येत्या दिवसात आता असं काही घडणार आहे की त्या गोष्टी आपल्याला एकदम जवळ आलेल्या दिसतील, कारण मागच्या काही वर्षांमध्ये जगात फार मोठे बदल करण्यात आलेले आहेत. 666चा अर्थ समजून घेऊया. 666 म्हणजे 6 6 6. किती वेळा 6? 3 वेळा 6. 6 म्हणजे मनुष्य, असं मी का म्हटलं असेल? 6 म्हणजे मनुष्य. 666 6 म्हणजे मनुष्य. 6 6 6 6 म्हणजे मनुष्य का? कारण 6व्या दिवशी परमेश्वराने मानवाची निर्मिती केली. 6वा दिवस जो आहे तो मनुष्याच्या निर्मितीचा आहे. 6व्या दिवशी 6 आकडा मनुष्याला दर्शवतो. 3 अंक आहे तो परमेश्वराला दर्शवतो. का? काय कारण असेल? देव जो बाप, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा, त्रैक्य देव, त्याच्यामुळं 3 आकडा परमेश्वराला दर्शवणारा आहे. 6 6 आणि 6 3 वेळा 6 म्हणजे मनुष्य स्वतःला देवासारखा करण्याचा प्रयत्न करील, याचा अर्थ 666 आहे. आणि ह्या दिवसात ते घडत आहे प्रियांनो. परमेश्वराचं जे कार्य आहे त्या कार्यात अडखळण आणून मनुष्य स्वतःला देवासमान लेखण्याचा प्रयत्न या दिवसामध्ये करत आहे. परमेश्वर सर्वव्यापी आहे. परमेश्वराला अख्खी पृथ्वी दिसते. चायनाने काय केलं? करोडो कॅमेरे लावले अख्ख्या देशात. किती कॅमेरे? करोडो. गल्ली बोळात, रस्त्यात सगळीकडं कॅमेरे लावले. गावात जाऊन कॅमेरे लावले, CCTV कॅमेरे. एखादा माणूस त्यांना शोधायचा असेल, त्यांच्यासाठी 1 मिनिटाचं काम आहे फक्त. त्यांनी फक्त त्याचा चेहरा तिथं टाकला कम्प्युटरमध्ये का तो माणूस कुठं आहे कॅमेऱ्यात त्यांना बरोबर दिसतो. त्याला कुठं शेवटचं बघितलंय त्याला बरोबर पकडणं एकदम सोपं केलेलं आहे. जशी देवाची नजर सगळीकडे आहे, CCTVच्या माध्यमातून नजर सगळीकडे ठेवली जाते. कोविडच्या काळामध्ये आम्हाला वाटतं काय चायनामधून आजार आला, काय घडलं हे? असं नाही प्रियांनो. सैतानाची फार मोठी चाल आहे. हे जे लोक आहेत चायनाचे, ते वटवागुळ काय आत्ता नाही, पूर्वीपासून खात आलेले लोक आहेत. त्यांना एवढे दिवस कोविड नाही झाला, आत्ता कसा काय झाला? हे दिवस शेवटच्या काळातले दिवस आहेत. जसं वॅक्सिन देण्यात आलं सगळ्या लोकांना, त्यावेळेस आम्हाला कळालं की संपूर्ण जगात एका वेळेस वॅक्सिन देता येते की नाही ही ट्रायल घेऊन बघितली. असंच येत्या दिवसामध्ये एकाच वेळेस संपूर्ण जगाला 666चा शिक्का देता येतो का ह्याची ती ट्रायल होती. आणि त्यामुळे येत्या दिवसात आम्ही खूप सतर्क राहिलं पाहिजे, हुशारीने राहिलं पाहिजे. ज्या वेळेस शिक्का घेणार तुम्हाला खरेदी करता येईल, विक्री करता येईल. शिक्का नाही घेतला तुम्हाला कुठल्याही गोष्टी प्राप्त होणार नाहीत, काही विकत घेता येणार नाही, विकत देता येणार नाही. देवाच्या लोकांनो, हा 666 आकडा जो आहे, अंक आहे, किंवा त्या नावाची जर एखाद्या व्यक्तीचं नाव असेल तर ते दिलं जाईल कपाळावरती आणि हातावरती. त्याच्यामुळे आपला हात आणि कपाळ कोणाला द्यायचं? बरं द्यायचं नाही. येत्या दिवसात जबरदस्ती 666चा शिक्का देण्यात येईल. देवाच्या प्रिय लोकांनो, बायबलचं वचन आपल्याला स्पष्ट शिकवत आहे. त्या काळामध्ये फळ खाण्यासाठी जबरदस्ती, फळ खाण्यासाठी फितवण्यात आलं. या काळात 666चा शिक्का घेण्यासाठी लोकांना सैतान फसवणार आहे. थोडंसं विष मिळवलं अन्नामध्ये तरी ते पुरेसं आहे. असंच वचनामध्ये थोडीशी भेसळ करून काही चुकीच्या गोष्टी या दिवसांमध्ये शिकवण्यात येतील. आम्ही नेहमी सतर्क असलं पाहिजे. आमच्या बायबलवरती आमचं प्रेम पाहिजे, वचनावरती आम्ही टिकलेलं पाहिजे, वचनाच्या सानिध्यात आम्ही टिकून राहून प्रभूचं गौरव केलं पाहिजे. उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये पाप आलं, प्रकटीकरणामध्ये पाप संपलं.
उत्पत्तीमध्ये शाप आले, प्रकटीकरणाच्या पुस्तकात सगळे पाप, शाप, अश्रू, दुःख, वेदना सगळं संपलं आणि परमेश्वराने मंडळीला, त्याच्या लोकांना एक नवीन जीवन देण्यात आलेलं आहे. उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये मरण आलं प्रियांनो, मरण आलं. उत्पत्ती 3 अध्याय 6 वचन, देवबापाने ऑलरेडी सांगितलं होतं खाऊ नकोस फळ, पण काय घडलं? उत्पत्ती 3:6, त्या झाडाचे फळ खायला चांगले, दिसायला मनोहर आणि शहाणे करायला इष्ट आहे असे त्या स्त्रीला दिसून आले. तेव्हा तिने त्याचे फळ काढून खाल्ले आणि आपल्याबरोबर आपल्या पतीलाही ते दिले व त्याने ते खाल्ले. तिने पण खाल्ले, पतीला पण दिले आणि त्या दिवशी पाप जगात आलं. असं म्हणू नका फक्त फळ खाल्लं. फळ खाणं म्हणजे आज्ञा मोडली. फळ खाण्यापुरतंच ती गोष्ट मर्यादित नाही. फळ खाल्लं म्हणजे पाप आलं. त्या झाडावरती कॅन्सर लटकलेला होता, त्या झाडावरती आजार होते, विकार होते. देवाची आज्ञा मोडली, मरण माणसाने स्वतःसाठी घेतलं आणि देवाची आज्ञा मोडून टाकली. आणि पुढं देवबापाने मग शाप दिला. ऐका, उत्पत्ती 3:19 मध्ये काय मानवाला शाप आहे? तू आपल्या निढळाच्या घामाने भाकर मिळवून खाशील व अंती पुन्हा मातीला जाऊन मिळशील, कारण तिच्यातून तुझी उत्पत्ती आहे. तू माती आहेस आणि मातीला परत जाऊन मिळशील. मरशील सांगितलंय, माती मातीला जाऊन मिळेल. मरण येईल हा शाप त्या ठिकाणी आलेला आहे. परंतु प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये मरण मरणार आहे, समजेल तुम्हाला. वाचूया आपण प्रकटीकरण 20:14. तेव्हा मरण व अधोलोक हे अग्नीच्या सरोवरात टाकले गेले. अग्नीचे सरोवर हे दुसरे मरण होय. मरण व अधोलोक अग्नीच्या सरोवरात. अग्नीचं सरोवर म्हणजे नरक. नरकामध्ये मरण टाकण्यात आलं. मरण हे मरण आहे, जे माणूस संपतो, जीव जातो, मरण येतं, ते मरण आहे. आणि हे मरण कुठं टाकण्यात आलं? नरकामध्ये टाकण्यात आलं. नरकाला काय म्हटलं बायबलमध्ये? दुसरं मरण. मरण मरणार आहे, मरण संपणार आहे, मरणाची सत्ता निघून जाईल आणि तिथून पुढं कधीही कोणालाही मरण अनुभवायला येणार नाही. जुन्या काळामध्ये उत्पत्ती 11:4 मध्ये लोकांनी विचार केला, चला आपण बाबेलचा बुरुज बांधूया, आणि परमेश्वराने तिथं भाषांचा गोंधळ केला. तो बुरुज बांधण्याचा प्रयत्न होता आणि शेवटल्या काळामध्ये बाबेल नगरी उभारली जाईल प्रियांनो. परंतु प्रकटीकरण 18 अध्याय 1 आणि 2 वचन, जी 17व्या अध्यायातली बाबेल नगरी आहे, 18व्या अध्यायाच्या सुरुवातीलाच लिहिलेलं आहे, पडली मोठी बाबेल पडली. याचा अर्थ मंडळी उचलली जाणार आणि अनितीचं स्थान जे आहे ते नष्ट करण्यात येईल प्रियांनो. प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये ती मोठी बाबेल नगरी जी आहे, ज्या बाबेल नगरीमध्ये वाईट गोष्टी आहेत, त्या सर्व एक दिवशी संपतील आणि देवाचं गौरव होईल. उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये तारणाऱ्याबद्दल, येशूबद्दल भविष्यवाणी दिलेली आहे. स्त्रीचं संतान सैतानाचं मस्तक ठेचणार आहे, हे उत्पत्तीमध्ये लिहिलेलं आहे. आणि ते काम प्रभूने जगात येऊन पूर्ण केलं. आणि 19व्या अध्यायाच्या प्रकटीकरणाच्या 5 आणि 6 वचनात सांगितल्याप्रमाणे फार मोठ्या लोकांची, जनसमुदायाची वाणी त्या ठिकाणी आहे. उद्धारलेल्या लोकांचा साक्षात्कार पवित्र शास्त्रात दिलेला आहे. याचा अर्थ तारण पूर्ण झालं. ज्यांना एदेन बागेतून हाकलून दिलं होतं, देवाच्या उपस्थितीतून बाहेर काढलं होतं, प्रकटीकरणाच्या पुस्तकात परत त्यांना देवाच्या सानिध्यात घेण्यात आलेलं आहे. परत ते लोक देवाच्या कृपेत, देवाच्या सानिध्यामध्ये आलेले आहेत. उत्पत्ती 1 अध्याय 14 ते 18 वचनामध्ये सूर्य, चंद्र, तारे निर्माण केलेले आहेत. आणि सूर्य, चंद्र, तारे कशासाठी आहेत? आपल्याला प्रकाश देण्यासाठी, ऋतू वगैरे सगळ्या गोष्टी दर्शवण्यासाठी आहेत. आणि परमेश्वराने सूर्य बनवला. पण लक्षात ठेवा, प्रकटीकरण 21 अध्याय आणि 23 वचन काय सांगतं? प्रकटीकरण 21 आणि 23, नगरीला सूर्य चंद्राच्या प्रकाशाची आवश्यकता नाही. कशाची आवश्यकता नाही? सूर्य चंद्राच्या प्रकाशाची आवश्यकता नाही, कारण देवाच्या तेजाने ती प्रकाशित केली आहे आणि हाच कोकरा तिचा दीप आहे. आमेन. उत्पत्तीमध्ये सूर्य, चंद्र, तारे ठेवले प्रकाशासाठी. सूर्य चंद्राची आता गरज राहणार नाही देवाच्या राज्यामध्ये, कारण प्रभू येशू ख्रिस्त हाच आमच्यासाठी प्रकाश होईल. तिथे येशूच्या प्रकाशाने सगळी नगरी प्रकाशित होणार. आम्हाला दुसऱ्या प्रकाशाची गरज पडणार नाही. असं उत्पत्तीमध्ये जे सुरू झालं
ते प्रकटीकरणामध्ये संपलं. मनुष्य देवाच्या सानिध्यात होता आणि परत एकदा तो देवाच्या सानिध्यात आला. हे प्रकटीकरणाचं पुस्तक आहे. किती लोक आमेन म्हणतील? एक दिवशी काय झालं की एक व्यक्ती सकाळी सकाळी ऑफिसला निघाला, तयारी केली घाईघाईने ऑफिसला. बॉस होता तो त्याच्या ऑफिसचा, ऑफिसला निघाला. आणि जसा तो निघाला, जाता जाता घाई गडबडीत चालला. त्याचं ते चालणं बिलणं, धावपळ, हे ते, कुत्रे भुंकायला लागले. भुंकता भुंकता एक कुत्र्याने हिंमत केली, येऊन डायरेक्ट पायाला चावला. ऑलरेडी ऑफिसला लेट झालंय, पायाला कुत्रा चावला. हा बॉस इरिटेट झाला, म्हटला काय सकाळी सकाळी हे. आणि तिथून मग डायरेक्ट डॉक्टरकडे गेला, इंजेक्शन घेतलं, पट्टी मारली, तसंच ऑफिसला गेला. पण चिडचिड झाली त्याची. एवढा घाईत आलो ऑफिसला आणि परत मला वेळ अजून वाया गेला, कामं पडलेत सगळे, आणि तो चिडचिडा झाला. जसा तिकडं गेल्यानंतर त्याच्या कॅबिनमध्ये जाऊन बसला, बेल वाजवली, सेक्रेटरीला बोलवलं, आणि सगळा त्याचा जो राग होता कुत्र्यावरचा तो सगळा त्यांनी त्याच्या सेक्रेटरीवरती काढला. तुम्ही लोक कामं नीट करत नाही, तुम्हाला समजत नाही, तुम्हाला अक्कल नाही, तुम्हाला असं नाही, तुम्हाला तसं नाही, तुम्ही कामं नीट करत नाही, किती मला हे झालं असं तसं, माझे कामं पूर्ण होत नाही, मी उशिरा आलो पण तुम्ही कामं सुरू करायची, असं तसं बोलून त्याला एवढा त्याला बोलला सेक्रेटरी ऑफिसचा की बस. सेक्रेटरी आपल्या कॅबिनमध्ये गेला, त्यांनी क्लार्कला बोलवलं. क्लार्कला बोलला, तुम्हाला अकली नाही, तुम्हाला समजत नाही, तुम्हाला ज्ञान नाही, तुम्हाला हे नाही, तुम्ही कामं नीट करत नाही म्हणून बॉस मला ओरडतात. ह्याने त्याच्यावरती राग काढला. कुत्र्याचा राग बॉसनी काढला सेक्रेटरीवर, सेक्रेटरीने राग काढला क्लार्कवर. क्लार्क गेला बाहेर आणि त्यांनी पिऊनला बोलवलं. पिऊनवर त्यांनी सगळा राग काढला, तुमचे कामं नीट नाही, वरचे अधिकारी मला बोलतात. आणि पिऊन ज्यावेळेस चिडला, घरी पिऊनच गेला तो. आणि जसा घरी गेला, ज्याचं जगात काही चालत नाही त्याचा बायकोवर सगळ्यात जास्त रुबाब असतो. जो बाहेर मार खाऊन येतो तो सगळ्या शिव्या शाप सगळ्या बायकोलाच देतो घरी आल्यावर, कारण बाहेरचे ऐकत नाही, घरीच ऐकणारे भेटतात. असा चिडला, चिडून दारू पिऊन घरी गेला आणि बायकोला मारहाण केली. आणि बायकोला तो इतका बोलला, तू डबा वेळेवर सुरुवातीला सकाळी देत नाही, मला उशीर होतं, तुझ्यामुळं सगळ्या गडबड होतात. कळालं का तुम्हाला? बॉसला चावला कुत्रा, कुत्र्याचा राग बॉसनी काढला सेक्रेटरीवर, सेक्रेटरीने राग काढला क्लार्कवर, क्लार्कनी काढला पिऊनवर, पिऊननी काढला त्याच्या बायकोवरती. बायको रडायला लागली. मुलगा म्हणतो मम्मी 1 रुपया दे. जे दिला पाटीत धपाटा, तुझ्यामुळं माझ्या कामाना उशीर होतो, तू मध्ये अशी लुडबुड करतो. फटका दिला असा ठेवून मुलगा बाहेर गेला. रागात दगड उचलला आणि असाच फेकून मारला. सकाळच्या कुत्र्याला लागला. सर्कल कंप्लीट होत आहे, चक्र पूर्ण होतं. हालेलुया. जे तू पेरणार आहेस तुला उगवलेलं पाहायला मिळणार आहे. हालेलुया. मनुष्य देवाच्या सानिध्यात होता, देवापासून दूर गेला, प्रभूने रक्त सांडलं, शुद्ध केलं, पवित्र केलं, जगात जीवन जगण्याची वेळ आली, रॅप्चरमध्ये उचलले जातील आणि जे प्रभूचे आहेत ते प्रभूकडे परत येतील. आमेन. जी कहाणी उत्पत्तीमध्ये सुरू झाली होती ती प्रकटीकरणामध्ये संपली. देवाचे ते देवाकडे घेतले जातील. किती लोक आमेन म्हणणार आहे? हेच प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये आहे. हाच अभ्यास देवाच्या प्रिय लोकांनो प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये दिलेला आहे. ज्यावेळेस मानवाने पाप केलं, त्या एदेन बागेच्या मध्यभागी 1 नाही 2 झाडं होती. बारकाईने लक्ष दिलं तर लक्षात येतं. एक तर झाड होतं बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणारं, त्याच्याजवळ अजून एक दुसरं झाड होतं आणि ते जीवनाचं झाड होतं. मानवाने त्या झाडाचं फळ खाऊ नये म्हणून 3रा अध्याय उत्पत्तीचा आणि 24व्या वचनात सांगितलंय, देवाने मनुष्याला बाहेर घालवले आणि जीवनाच्या झाडाकडे जाणाऱ्या मार्गाची राखण करण्यासाठी एदेन बागेच्या पूर्व भागी करुबीम व गरगर फिरणारी ज्वालारूप तलवार ठेवली. हे जीवनाचं झाड आहे. कसलं झाड आहे? जीवनाचं फळ देणारं झाड आहे. याच्या भोवती काय केलं? करूबला ठेवलं आणि काय केलं? गरगर फिरणारी तलवार. आता समजा मी इकडे उभा आहे आणि ह्याच्या बाजूला काय फिरतीये? बोला की तलवार फिरते. आता कुणी पण आत जायचा प्रयत्न केला तर काय होईल? चॉकलेट, गुलाबजाम, हलवा, काय काय मिळणार? मरणार ना. तलवारीचा न्याय. गरगर फिरणारी तलवार तिथं ठेवली, कोणीच जाऊ शकत नाही. समजलं सगळ्यांना? आता नीट ऐका एकदम बारकाईने. ज्या वेळेस येशू ख्रिस्त क्रूसावर गेला, सगळे शाप, सगळे पाप, सगळे आजार, सगळे विकार त्याने स्वतःवरती घेतले.
आणि देवाला कुणी कधीच मारू शकत नाही. कोणी आमेन म्हणेल का? शक्यच नाही. येशूने स्वतः होऊन सांगितलं की हे बाप्पा, मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवतो. त्याच्यानंतर त्याचा प्राण गेला. सैतानाने घेतला नाही येशूचा जीव. तुम्हाला कळतंय का काय म्हणतोय मी? तो देवाचा पुत्र आहे. त्याने येऊन आमच्यासाठी ते बलिदान केलं. मनुष्य होऊन आला म्हणून त्याला मरता आलं. देव म्हणून आला असं तो ते पण शक्य नव्हतं. तलवार अशी मारली का आरपार गेली असती. इधर से उधर फिनिश. कोणी त्याला मारू शकत नव्हतं. ज्या वेळेस ख्रिस्त क्रुसावरती आहे त्यावेळेस त्या बलिदानाच्या समयामध्ये आत्मिक क्षेत्रात तो जीवनाच्या झाडाकडं प्रवेश करत होता. ज्या वेळेस तो तिथं पोहोचला, ही जी गरगर फिरणारी तलवार आहे त्या तलवारीचा न्याय त्याच्यावरती आला आणि म्हणून येशू क्रुसावरती मेला. आमेन. ज्या वेळेस तो मरण पावला, ज्या वेळेस तो गाडला गेला, कबरेत गेला, तिसऱ्या दिवशी पुन्हा मरणातून उठला, तेव्हा तो मेंढरांचं दार झाला. कोण झाला? मेंढरांचं दार झाला. आता तीच तलवार गरगर फिरणारी येशूच्या ह्या खांद्यापासून फिरून ह्या खांद्यापर्यंत अजूनही फिरत आहे. कारण बलिदान एकानेच दिलंय आणि त्याचं नाव येशू ख्रिस्त आहे. एकच दरवाजा आहे. जर तुम्हाला झाडाकडे जायचंय, तुम्हाला येशू मधूनच जावं लागेल. दुसरा तिसरा मार्ग नाही. किती लोक आमीन म्हणतील? जे तुम्हाला म्हणतील चल मी तुला स्वर्गाला नेतो, ते सगळे मरतील. कळतंय का तुम्हाला? डायरेक्ट तुम्ही स्वर्गाला जाऊ शकत नाही. येशू हेच स्वर्गाचं द्वार आहे. पित्याकडे जाण्याचा एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. मग जर हे वचन विश्वसनीय आहे, जर प्रकटीकरणामध्ये याविषयी काही दिलंय, तर ते आम्ही वाचणं गरजेचं आहे. की उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये ते झाडाचं फळ, जीवनी झाडाचं फळ आम्हाला मिळू नये म्हणून जर गरगर फिरणारी तलवार ठेवली आहे, तर ते फळ आम्हाला आत्ता मिळालं पाहिजे. ते कसं प्राप्त होईल? वाचा प्रकटीकरण 2 अध्याय 7 वचन. आत्मा मंडळांना काय म्हणतो? हे ज्याला कान आहे तो ऐको. जो विजय मिळवतो त्याला देवाच्या बागेत जे जीवनाचे झाड आहे त्याच्यावरचे फळ मी खाण्यास देईल. किती लोक आमीन म्हणणार आहे? जे फळ मिळणार नव्हतं जीवनाचं, ते प्रकटीकरणामध्ये आपल्याला मिळालं. याचा अर्थ आमचे 100% आशीर्वाद परत आमच्याकडे आलेले आहेत. हालेलुया. जेवढे आम्ही देवापासून दूर गेलो होतो, आता आम्ही दूरचे नाही, आता आपण जवळचे लोक झालेलो आहोत. उत्पत्तीमध्ये तोडण्याच्या, शापाच्या, मरणाच्या गोष्टी आहेत. प्रकटीकरणामध्ये जोडण्याच्या, आशीर्वादाच्या, मंडळीला देवाच्या राज्यात घेण्याच्या गोष्टी आहेत. अशा ह्या दोन्ही ग्रंथांमध्ये तुलनात्मक आपण अभ्यास बघितलेला आहे. मोशे आणि योहान एकत्र सेवा करणारे सेवक नव्हते, परंतु दोघांच्याही जीवनामध्ये प्रभूने अद्भुत काम केलं आणि दोघांच्याही द्वारे खूप अद्भुत गोष्टी परमेश्वराने आपल्यापर्यंत दिलेल्या आहेत. तुम्ही आशीर्वादित आहात. आमेन. प्रभूची स्तुती असो.